तर बघू शकता तुम्ही घामाचा कसा असं गंगा जमुना वाहत आहे. पाहू शकता किती गरम होते. खूप गरमी आहे मुंबईला, खूपच खूप. तर आज मी तुम्हाला दाखवणार, आज मी रेसिपी नाही बनवणार आहे, आज माझी मुलगी रेसिपी बनवणार आहे. ती काय बनवणार आहे चला आपण पाहूया. आता आमच्या मॅडम बनवत आहेत साबुदाण्याची खीर. तर कशी बनवली तिने आज आपण तिच्याकडून ऐकून घेऊया. तर काय काय कसं कसं केली ही खीर. ह्याच्यामध्ये पहिलं अर्धा कप मी पाणी टाकलाय, मग धुतलेला साबुदाणा घेतलाय, ह्याच्यामध्ये भिजवलेला साबुदाणा टाकला आणि खीर थोडीशी, ह्याच्यामध्ये साखर टाकली आहे आणि मग नंतरला बदाम आणि काजूची पावडर टाकली आहे त्याच्यामध्ये. अजून काय काय टाकणार आहे. ते दूध टाकणार आहे. आता किती मिनिटं हलवायचे याला. 15 मिनिटं हलवायचं आपल्याला. हे किती मिनिटं हलवायची. 15 मिनिटं. तर आज खीर बनवत आहे, आज स्वामींसाठी खीर बनवत आहे. तर आता याच्यामध्ये दूध टाकायचंय. तर आता याच्यामध्ये आपण दूध टाकून घेतलंय. याला एक अजून 5 मिनिटं छान अशी हलवून घेऊन थोडं गॅस बारीक करायचा आहे आणि उकळी येऊन द्यायची आहे. ही जी खीर आहे ना ती खायला खूप छान लागते. तर पाहू शकता याला छान उकळी आलेली आहे. त्याला थोडंसं घट्ट करायचं आपल्याला. तर एक 5 मिनिटं उकळी आणायची, ते आपोआप घट्ट होऊन जातं. तर इथं दूध गरम केलंय मी आणि अजून एक रेसिपी बनवणार आहे. ती काय बनवणार आहे पाहूया. तर आता दुसरी रेसिपी तुम्ही कोणती बनवणार आहे. मसाला भात. सांगा काय काय घेतलंय. कांदा घेतलाय, इथे टोमॅटो घेतलाय आणि ते कोथिंबीर घेतली आहे आणि इथे कढीपत्ता घेतला आणि हिरव्या मिरचीचं ठेचा आणि इथे शेंगदाणे आणि इथे वटाणे आणि बटाटे आहे ना ते पाणीमध्ये असं धुवून घेतो. आता हे पाणीमध्ये टाकून घेतले. तर आता इथं आपली खीर झालेली आहे, त्याला आपण बाजूला ठेवूया. आता आणि याच्यावरती कुकर ठेवूया. आता आपण तेल टाकून घेऊ. 2 चम्मच तेल टाकून. आता ह्याच्यामध्ये तेल टाकून झालं आपलं. आता आपण याला थोडस गरम होऊन देऊ आणि नंतरला जिरे आणि मोहरी टाकू. आता आपण जिरे आणि मोहरी टाकून घेतली आहे. जर कढीपत्ता टाकून घेऊ. कांदा टाकून घेऊ. आता ती एकटी नाही गॅसपाशी, नाहीतर बोलताना एवढ्या छोट्या मुलीला गॅसपाशी. तर मी आहे तिच्या बाजूला, तिला करायचंय म्हणून मी बाजूला आहे तिच्या. त्याच्यामुळे एवढं काही नाहीये. नाही तर म्हणसान तिला एकटीला करायला लावलं तू काय करते, तर तसं नाहीये. मी बाजूलाच. इथं पाहू शकता इथं माझा हात आहे आणि इकडं ती आहे. मी तिला एकटीला कधी किचन मध्ये नाही ठेवत. तर आता इथं आपण कांदा टाकून घेतलाय. कांदा छान असा ब्राऊन होऊन द्यायचा आणि त्याच्यानंतर टॅमॅटो टाकून घ्यायचंय. तर इथं आता आमची हाईट पुरत नाही, तर बघू शकता म्हणजे गॅसपर्यंत म्हणून आम्ही पाट घेतलाय. आता कांदा झाला, आता टॅमॅटो टाकून घ्यायचंय. आता तर टॅमॅटो टाकून घेतलाय. तर इथं आता मिरची टाकून घेतली आणि शेंगदाणे पण टाकून घ्यायचे. आपण हे धुतलेले वटाणे आणि बटाटा टाकू. तर याच्यात आता थोडेसे मसाले टाकायचे आहेत. इथे थोडासा कलर मसाला म्हणजे बेडगी मिरची पावडर टाकली. तर आता मसाले टाकून झालेत आपले. आता याच्यात मीठ टाकून घेतलं 1 चमचा आणि आता ह्याला चांगलं मिक्स करायचं. मग इथं जे आहे ना मी तांदूळ धुवून ठेवले पाण्यात, ते पाहू शकता. तर हे बिर्याणी म्हणजे पुलाव बिर्याणी बनवतात ते तांदूळ आहे. तर आम्हाला मसाले भात बनवायचा आहे म्हणून हेच घेतलेलं आहे, कारण का मसाले भात सुटसुटीत आणि छान होतो त्यांनी. तर आता हे याच्यामध्ये टाकून मीच टाकणार आहे. तर आता याच्यात तांदूळ टाकून घेतले आणि थोडंसं तांब्याभरच पाणी टाकायचे, जेणेकरून आपला भात जो आहे ना सुटसुटीत झाला पाहिजे. जास्त जर पाणी वापरलं ना तर भात चिकट होतो, म्हणून पाणी कमी वापरायचं. पाणी कमी वापरलं ना तर मग भात सगळं सुटसुटीत छान होतो. राईस सारखा, जिरा राईस कसा बनवतो आपण तसा.
तर आता थोडंसं पाणी मी अजून वाढवणार आहे. आता एवढं त्याच्यामध्ये आपल्याला करायचं. आता याच्यात कोथिंबीर टाकून घ्यायची. चालू कर. कोथिंबीर टाकून घेऊ. झाले. आता कोथिंबीर टाकली. झाकण बंद. उकळी आल्यानंतरच झाकण बंद करायचं, लगेच नाही करायचं, नाही तर मग ना भात काय होतो, चिकट होतो. म्हणून मी थोडी उकळी आल्यानंतर झाकण लावलं ना 2 शिट्टीतच भात होऊन जातो आपला. तर कशी वाटली रेसिपी आमच्या मॅडमची? लाईक, शेअर आणि कमेंट्स करा नक्की. आता इथं भात कसा झाला मी तुम्हाला दाखवते. तर पाहू शकता तुम्ही, भात पाहू शकता किती छान असा मोकळा आणि सुटसुटीत झालाय. तर पाहू शकता भात एकदम लांब तांदूळ आहे. पाहू शकता भात एकदम सुटसुटीत झालेला आहे.